अतिशय अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला बघायला मित्रांनो पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। जर मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये एखादा प्लॉट शोधताय किंवा बंगलो शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। दापोली पासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक गेटेड कम्युनिटी मध्ये एनए प्लॉटिंग प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला फक्त एनए प्लॉट्सच नाही तर इथे तुम्हाला बंगला देखील बघायला मिळणार आहे। आणि बंगला जो आहे अतिशय अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। अतिशय जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे। कोकणातला वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट सध्या ह्याला म्हटलं जात आहे, कारण की यांची डिलिव्हरी अतिशय फास्ट आहे। जर तुम्हाला मी आतमध्ये देखील दाखवणार आहे, लोक बंगले झालेले लोकांचे लोक राहायला देखील आलेले आहेत। हा तुमचा एंट्रन्स गेट असणार आहे। हा पूर्ण तुमचा एंट्रन्स गेट आहे। एंट्री आणि एक्झिट इथूनच होणार आहे। इथे तुम्हाला 24/7 सिक्युरिटी गार्ड बघायला मिळतात आहे। सोबतच जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे CCTV कॅमेरेज वगैरे देखील बघायला मिळत आहे। आणि अतिशय सुंदर असा हा तुम्हाला एंट्री गेट बघायला मिळतोय। मस्त आहे। दापोली पासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय। सोबतच जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर लाटघर बीच आहे किंवा असे जे बीचेस आहेत ते फक्त आणि फक्त प्रोजेक्ट पासून 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळतात आहे। आणि अतिशय अफोर्डेबल प्राइस। आपण प्राइसवर पण येणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय भन्नाट असा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो इथे अनेक परिवार राहत आहेत। ह्या बंगल्यामध्ये लोक राहतात आहे, इथे लोक राहतात आहे, इथे लोक राहतात आहे, इथे लोक राहतात आहे। साधारण 25 ते 30% लोक इथे राहायला आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की पुणे शहर किंवा मुंबई शहरामध्ये इतकी वर्दळ झालेली आहे, इतकं पोल्युशन झालेलं आहे की लोकांना आता काहीतरी चांगल्या पद्धतीने राहायला जागा हवी असती, आणि ती जागा म्हणजे ही आहे। सो बऱ्याच कंपन्या आता काय करतात आहे, वर्क फ्रॉम होम करतात आहे। आणि ज्या वर्क फ्रॉम होम वगैरे करतात आहे त्यांचे अनेक IT इंजिनियर जे पुण्यात जॉब करतात, मुंबईत जॉब करतात, ते लोक इथे सध्या राहायला आलेले आहेत आणि स्वतःचं ते घरात राहतात आहे। आणि अशा पद्धतीने लाल चिऱ्यामध्ये तुमचे घरं बनणार आहेत। मित्रांनो सांगायचं झालं तर हा 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे। 3000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक 1 BHKचा अतिशय चांगला आणि सुंदर असा बंगलो बनवू शकता। इथे ॲम्युनिटीबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सर्वच ॲम्युनिटी बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये सर्वच गोष्टी बघायला मिळतात। साधारण तुम्हाला इथे 9 आणि 12 मीटरचे रोड देखील बघायला मिळतात। लाईट कनेक्शन आहे, त्यानंतर तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेज कनेक्शन आहे, त्यानंतर स्ट्रीट लाईट्स आहेत। इथे तुम्हाला क्लब हाऊस वगैरे बघायला मिळतोय। या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे। आता जर ह्या पर्टिक्युलर बंगलो संदर्भात जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा साधारण 1 BHKचा बंगलो आहे। मित्रांनो तुमचा कोकणातला बंगला कसा असेल तो असा असू शकतो। हा मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय, सॅम्पल नाही आहे, हा एक्झाम्पल आहे। दुसऱ्याचा बंगला आहे, परंतु तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। फक्त 36 लाखामध्ये तुम्ही 1 BHKचा बंगला बनवू शकता। अतिशय जबरदस्त असा तुम्हाला बंगला बघायला मिळतोय, बघू शकता। खूप मस्त असा हा बंगला तुम्हाला बघायला मिळतोय। आता मी तुम्हाला देतो ह्याचा टूर। तर हा जो बंगला आहे मित्रांनो, इथे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे गार्डनिंग वगैरे करू शकता। आणि हे गार्डनिंग वगैरे तुम्ही बघू शकता, अतिशय चांगल्या पद्धतीने गार्डनिंग केलेलं आहे। एक एक्झाम्पल आणि एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही हा बंगला बघू शकता। इथे तुमचा सर्वात प्रथम येणार आहे वरांडा बघू शकता। अतिशय मोठा असा वरांडा आहे। आम्ही आमच्या लहानपणी वरांड्यात खेळायचो, परंतु आता जागा नाही पुण्या मुंबईमध्ये। सो हा असणार आहे तुमचा वरांडा। हे असणार आहे तुमचं छोटं गेट, जिकडनं पायी चालणारे लोक येतात, आणि तो असणार आहे तुमच्या कारसाठी गेट। अतिशय चांगलं गेट देखील तुम्हाला बघायला मिळतंय। सोबतच जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला इथे पाण्याची टाकी वगैरे बघायला मिळते। पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। नेचर कसं आहे तुम्ही बघू शकता। इथून जसंच आपण आता आतमध्ये जाऊया, आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती छान पद्धतीने यांनी बंगला बनवलेला आहे। हे असणार आहे तुमचं हॉलमध्ये कमीत कमी 20-25 लोक बसतील एवढा मोठा असा तुम्हाला हॉल बघायला मिळतोय। हा तुम्ही हॉल बघू शकता। आणि सोबतच जर तुम्ही इथे पाहिलं
तर तुम्हाला इथे तुमचा डायनिंग एरिया बघायला मिळतो, इथे तुमचं किचन बघायला मिळतं आहे आणि इथे तुमचं देवघर तुम्हाला बघायला मिळतं आहे. ह्याच्या पुढे जसंच आपण आलो तर इथे तुमचं एक कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे आणि इथे सर्वप्रथम एक बेडरूम तुम्हाला बघायला मिळतं. हे तुम्ही बेडरूम बघू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने बेडरूम वगैरे बनवलेला आहे, कारण की हे लोक रेंटला देतात आणि स्वतःही राहतात. हा असणार आहे तुमचा दुसरा बेडरूम. हा बेडरूम देखील तुम्ही बघू शकता. अतिशय चांगला मोठा असा तुम्हाला बेडरूम बघायला मिळतोय. इथे बघाल तर तुम्हाला जागा आहे तुमच्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी, तर ही तुमची जागा तुम्ही ठेवू शकता. आता जाऊया आपण ह्याच्या पहिल्या मजल्यावर. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ह्याच्या पहिल्या मजल्यावर. इथे तुम्हाला एक बेडरूम बघायला मिळतोय. पुन्हा तुम्ही बघू शकता हा बेडरूम असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे एअरबीएनबीचा खूप जास्त ट्रेंड आहे, त्यामुळे इथे लोक एअरबीएनबीसाठी देखील भाड्याने देत असतात आणि चांगलं रेंट येतं. असा तुमचा हा फर्स्ट बेडरूम तुम्ही बनवू शकता. हा तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे आणि सर्वात छान पार्ट ह्या बंगलोचा, जो की जर तुम्ही कोकणी असाल किंवा नसाल तर तुम्हाला समजू शकता की कोकणामध्ये जे घरं असतात ते अतिशय मोठे असतात. हा तुम्हाला मोठा असा टेरेस बघायला मिळतोय. म्हणजे मित्रांनो, पुणे मुंबई शहरामध्ये हा जो एवढा टेरेस आहे याच्यामध्ये एक 1 BHK फ्लॅट असतो, पण तुम्हाला इथे अगदी मोठा असा टेरेस बघायला मिळतोय. बघू शकता, जबरदस्त असा टेरेस आहे आणि खूपच जबरदस्त असा हा टेरेस तुम्हाला बघायला मिळतोय. इथे तुम्ही झोका वगैरे देखील लावू शकता. जर झोका वगैरे लावायचं तर इथे झोक्यासाठी देखील जागा दिलेली आहे, पाळणा ज्याला आपण म्हणतो. आणि हा व्ह्यू पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असा हा व्ह्यू तुम्हाला इथून बघायला मिळतो. साधारण 25 ते 30 फॅमिलीज ऑलरेडी राहतीये आणि सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतात आहे, सो काही काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि इथे जे आहे मित्रांनो, फक्त जर तुम्ही प्लॉट घेतला तर प्लॉटची प्राइस असणार आहे ती 18 लाख रुपये असणार आहे, ऑल इन्क्लुसिव्ह, ज्याच्यामध्ये तुमच्या सर्व बँकांचं लोन तुम्हाला बघायला मिळतं आहे. आणि जर तुम्ही इथे 1 BHK बंगलो बनवून घेतला तर साधारण तुमचा 35 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्हमध्ये तुम्हाला इथे बंगलो देखील बघायला मिळतोय. आता काय होतं मित्रांनो, बरेच लोक काय करतात, बंगलो बनवतात, महिन्याला 15 दिवस स्वतः राहतात आणि 15 दिवस आपल्या जॉब निमित्त मुंबईला राहतात किंवा पुण्यात राहतात किंवा इतर ठिकाणी जिथे ते राहत असतील. 15 दिवस ते काय करतात, ते बंगलो रेंटला देतात. 15 दिवसापैकी 5 दिवस जरी बंगलो रेंटला गेला तर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये इन्कम तुमची आरामशीर येऊ शकते, कारण की इथे जे आहे रेंट पर डे हे मिनिमम 5,000 रुपये आहे. आता 5,000 रुपये काय आहे, कारण की इथून 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला सर्व बीचेस बघायला मिळतात आहे. सोबतच दापोली इथून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो लोकेशन वाईज हे अतिशय चांगलं असल्यामुळे इथे तुम्हाला रेंट देखील चांगलं बघायला मिळतं. बाकी लोन फॅसिलिटी वगैरे मी जसं तुम्हाला सांगितले सर्व इथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. आणि मित्रांनो, छोट्या छोट्या व्हिडिओसाठी, रीलसाठी आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तिथे देखील तुम्ही आम्हाला फॉलो करून आमच्या लेटेस्ट अपडेट बघू शकता. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन प्रॉपर्टीसह. तत्पूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.